नमस्कार मित्रांनो, राम राम. तर आता वावरात आलेलो आहे आम्ही. ब्लॉग याच्यासाठी नाही गेला, आम्ही बंडी चालवत होतो, हे मागं बसले होते त्याच्यामुळे. तर आता इकडल्या वावरात आलेलो आहे. हे आपलं या साईडचे जे वावर आहे इनामा चंबारी नागट चंबारीतला आहे. सध्या चंबारीत आहोत आपण. ते नागट्टीत आहे आपलं वावर. तिकडे ते आपले कालच्या वावरात होतो आपण, मी एकटा गावात घ्यायला गेलतो ते आहे. इकडे आपले बैल चरून राहिलेले आहे आता मस्त बढिया, बघू शकता तुम्ही. तर म्हटलं हे वावर राहिलं दाखवायचं तर हे वावर दाखवून देऊ ये, ते वावर दाखवून देतो. बैल टाईट झालेले आहे सध्या सकाळचा नाश्ता सुरू आहे त्याचा. तसं जर म्हटलं तर जेवण त्याचं 3च्या नंतर असते, जेव्हा आपण हा नाला आहे पूर्ण, या नाल्यानं असे ढोरत चारत आणतो. आणि ह्या याच्यासमोर काही आपण जात नाही, जाताना दाखवूनच मी इथून रस्ता. या वावराला खरं तर रस्ता जर वास्तविक पाहता बघितला तर हे जे डीपी आहे ना तिथून यावं लागते. आणि हे जे झाड दिसत आहे काळीच्या वरचा आहे, ह्या इथून वावर आपलं सुरू होते तर एकदम या झाडापर्यंत हे पूर्ण हे असं ह्या इथपर्यंत. हा धुरात दिसते, हा धुरात दिसला. पण हे जे हा जो खंबा दिसत आहे ना इथून सरळ गेला आपलं वावर, बघू शकता तुम्ही समोर. हे तळ आहे, तय म्हणते मराठीत तय. तर हे तय आहे आपलं. याच्यात पावसाळ्यातलं पाणी साचते. आता पाणी आटलं नाही तर पावसाळ्यात मी एक व्हिडिओ टाकला होता बहुतेक माझ्या अंदाजानं, तर त्याच्यात पूर्ण तळ्यातलं पाणी दाखवलेलं आहे. तर तो तुम्ही ब्लॉग नवीन असाल तर ब्लॉग बघून घेसान. तर असा काही पिक्चर सुरू आहे मित्रांनो. या वावरात आहे आपली पराठी, अजून तूर. म्हणजे किती आहे पराठीचे तास? 1 2 3 4 5 6 तास, म्हणजे 6 तास पराठीचे. अजून त्याच्यानंतर 7वा तास तुरीचं, अजून वापस तसं 1 2 3 4 5 6 अजून 7वं तुरीचं. हे असं पूर्ण माझ्या अंदाजानं हे 4 एकराचा तुकडा आहे माझ्यानुसार. आता वास्तविक पाहिजे 4 एकराचाच असलाही पाहिजे, कारण की आपला अंदाज चुकत नाही. हे आपले बैल इथं चरून राहिले. आणि इथं माहिती आहे का, हे इथून आलो आपण, तिकडे समोर बंडी आपली जाताना इथं काट्या टाकल्या. दुपारी आपण बैल घेऊन येतो ना, ते तिकडे बैल वगैरे राहतात, तर ते असे येतात. ते हे पूर्ण पळीत आहे. पळीत असल्यामुळे आता आपल्या बैल तळ्यात आणली. इकडे लोक काय म्हणतात, आगसयद आहे म्हणते. आगसयद म्हणजे जे मधुमक्खी असते ना, एवढी असते ती, एवढी. तर ते मांगा लागते आणि माणसाला तोडून टाकते पूर्ण खतम जाग्यावर. तर असं आहे म्हणते, पण गुणवंत महाराजच्या कृपेनं दिसूही नाही म्हणा बा आपल्याला. असा काही सुरू आहे पिक्चर आपला. आता हे बा इथून पूर्ण व्ह्यू दिसते वावरात. हा धुरा आहे, हा इथून सरळ हा धुरा असा, आणि तय कोपऱ्यात आहे. आणि याच वावरात आपल्याला विहीर करायची आहे. बोर आहे या वावरात, विहीर करायची आहे. बोर त्या डीपीपाशी आहे. सध्याच पाण्याची गरज नाही. आणि पहा मित्रांनो, असं जंगल आहे, इजू काटका याच्यात. शाळेत जर बसकन जर इथून जर साप आला का बस चावला का घरी नाही जाऊ देत तो तुम्हाला. आता आम्ही एंड. मी इकडे खाली जातो आता. द्या मस्त, फक्त पराठी बनवत असू दे. पहा मित्रांनो, गवत हे पूर्ण जंगल आहे. हे पूर्ण जंगल आहे, घनदाट जंगल आहे. याच्यात जर का एखादा बिबटा चित्ता वगैरे काही जर असं तुम्हाला माहिती असं ना, आपण इकडे हे जे असं कुरूप असतात ना, जी अशी जागा असते ना, अशी लपायला जागा, याच्यावर आगसयद आहे म्हणते. खरी गोष्ट आहे रे देवा, जय गुणवंता. हाय तिथं मित्रांनो, तिकडून आलो मी. त्याच्यात तिथं आहे. तर जाताना आपल्याला इकून नाही जाऊ आपण. आता जाताना या रस्त्याने जाऊ. मागं गिंग जर लागलं ना तर माणसाला उभंही नाही राहू देत. ते पुरं तोडताड करून खतम दिन करून लाईने आप्पाली सांगा लागून इकडे बैल चालणं मुश्किल आहे. हे जे असते ना, असं याच्यातच राहते सय्यद आणि याच्यातच राहते डुकर, भस्कन येतात अंगात काय. पण एक खरी गोष्ट माहिती आहे काय, वास्तविक पाहता आता एवढे लोक ढोरं चरायला येतात, त्याच्या मागं नाही लागलं. कोणत्याही गोष्टीचे, साप असो, त्याच्यानंतर सय्यद असो, डुक्कर असो, कुत्रं असो, काही असो, म्हणजे कोणताही प्राणी असो, ज्यापर्यंत तुम्ही त्याचे खेटे नाही घेत त्यानंतर तो काहीच नाही करत.
जेव्हा तुम्ही खेटे घेसान तेव्हाच तो तुमच्या मागाला, तसं मागं लागत नाही. इकडे गाय आहे, इकडेच आपली बंडी आहे. बंडी कुठं आहे? इकडे बंडी लावली आहे, इकडे ढोरात. पराठी फुल आहे, पराठी फुटली पण बोंडबांड आहे. बोंडबांड म्हणजे मोजकी आहे, मंदावंदात अजून फुटाची आहे. हे काठी आपली हे बा, हे असं बोंडबांड पीक तसं चांगलं ते आवारात वाचते पाहिजे. इकून सापली का जाता येईल काय? मी रस्ता पाहायला आलो. हा जाता येते इथून, असं तिथून उतरून देऊ. इथून जाऊ आपण. हे जे असते ना याच्यात डुक्कर बिक्कर राहते भोकात. एखाद्या दिवशी जर मागं वगैरे जर लागलं ना, बस सरळच देते उडून, काहीच नाही. पा समजा तो जर असा मागून आला तर आपण डायरेक्ट हटून जातो, तो इथून चालला जाते. अरे युरिया सुपर फास्फेट. हे बा, हे असं बोंडबांड फुटला, ते एकदम नाही फुटला आहे. बोंडबांड म्हणजे मंदा. हे बा, हे असं असते. बरेच लोकांना पराठी म्हणजेच नाही समजत, तर पराठी म्हणजे कापूस. फुलच्या नंतर हे असं बोंड, सगळ्यात बोंडच्या नंतर डायरेक्ट कापूस त्याला. हे बा, याच्यावर आहे बोंडबांड. डन 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 येईल. हे बघा, हे असं सगळ्यात पहिले असं फुटते. याच्यानंतर मग हे असं बोंड येते. बोंड म्हणजे हे, याला बोंड म्हणतात नाही. याच्या अंदरून हे असं येते. हे असं झालं मग हे असं तोडा लागत असते. मग हे बाया सांगतात, मग हे असं तोडून घ्यायचं. तेव्हा बोटाला ते हे असं राहते. गुणवंता मी आता जाताना तिकडून जालेच नाही लावत आप्पाले. बरेच लोक मी 2-4 आप्पाले बाप्पू म्हटलं. एका जणाची कमेंट आली, तुम्ही बाप्पू काहून म्हण. माझा जो मोठा भाऊ आहे त्यांनी माझ्या आप्पाला, म्हणजे माझ्या मावशीनं माझ्या बाप्पाला बाप्पू म्हटलं होतं. तर तसंच मग त्यापासून माझ्या तो पराठीची घुसला तरी साया बसला येईल. हा बैला लावता धामणा इथे काळी चोकून मारली. तर माहिती आहे का मित्रांनो, तर मग त्यानं ऐकलं, त्यानं स्कॅच केलं. माझ्या मोठ्या भावाने त्यानं स्कॅच केलं. तर मग त्यानं मजा की म्हटलं असं बाप्पू आप्पाला. त्यापासून मग सगळे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे बाप्पू म्हणतात आप्पाला. त्याच्यामुळे बाकी काहीच विषय नाही. हे बाय, आता हे असं ठीक द्यावं लागते, कारण की शीतादही वाची आहे ना. शीतादही झाल्याशिवाय वावरातला कापूस घरी नेत नसते. जो थोडासा असो का एवढासा असो का एवढा मोठा असो का बंडीवर असो, असं काही सुरू आहे आता घरी जाताना. मग असं आहे तिथं सय्यद आहे. आता मी दाखवू नाही शकत, मरायचं नाही आहे मला, जिवंत राहायचं आहे. तिथं जर का गेलो, ते जर का मागं लागले का बस पुरे तोडूनच सोडतात. तर मित्रांनो, लाईक शेअर कमेंट. इथं आपण ब्लॉग एंड करून घरी जातानाचा दुसरा बनवू. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब. आता हे पाहिजे इथं बांधलं, इथं तसंच आहे. तर चला मित्रांनो, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. हे पा कशी तूर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बहिल गोर या मायचा पित्रे. थांब तिला झोडपा ठेवा लागल ना. थांब आता पाहिजे असा परत बहिल या मानत तिकडे कायले चालला सायच्या हे खाणं. तू रीत कायले जातो मराले ओर. तसं समजणच नाही केलं. हा लिहिल्या काळी आहे का रे लिहिल्या. त्याच्या भाषेत बोलायला लागते तसं लिहिल्या. हे बा पूर्ण खाल्लं बा. हे पराठी खाल्ली इच्छी हे बा खाली सर तुरी झुकवली फोक नाही. हा लिहिली उरण उड उड अरे माळ्या अरे मकऱ्या मगऱ्या. ते पहा फोक नाही अजून पलटला रे. ओर य य य य य आता गेला का आता झोडतोच तिला. थांब
अरे ये पांढरा येत नाही, तो गरीब आहे. आणि थांब ना भोसडचा बदमाश, त्याला आता देतो ना त्याचा पुंजा ना. तिकडे गवत आहे म्हणून मी भेव म्हणजे इसू काटकाचा भेव लागते तिकडे घुसाले. पण आता नाही इवाई नको घेऊ, आता त्याच्या बल्ली वजन आता मारलं तरी चालत. हा बैल आहे ना मित्रांनो, हा मान हलवते लाताही मारते. ह्याच्या मागं लागला होता एक दिवस. आता आपल्याच मागं नाही लागला, तो लागला ते त्याला माहीत आहे. एखादं झाड पाहायचं असं नाही तर खंबा पाहायचा पद्धतशीर. तुम्हाला सांगतो, तुमचा बैल जर लात मारत असेल काही तर लातचा तर इलाज नाही आपल्याला, पण मान हलवते. हा लहान आहे, एक दिवस हा सोडायला गेला तर याच्या मागं लागला होता. मी आलतो दिवाळीला, त्यानं सांग दादा म्हणे हा बैल मागं लागते. म्हटलं ब असे किती घ्यायचे सारखे गेले गोरे. हे का लावले भोस सूर्याचे काय रे ते मगर होय काय, मगर खाली येते इथं मराले. जय गुणवंत. हे पाय हे पा इथं इकडे येऊ नको, होय तिकडे इचू गाठ का राहायचं का. हे पा बरं, हे पा कसं करतो हे एवढं करत. चल होय साया त्याच्यात. दिलं तिकडे हाकलू. अशा गवतात फिरायला भेव लागते माणसाले. पा कसं गवता हा इचू काटकायचं भेव लागते. तर मग माहिती आहे काय, अरे बाबा इथं खाटच आहे बाबा, इथं कसा डाबर. चल रे तिकडे बाबा, चला जय गुणवंत. हे का कसा इचू काटकायचं भेव लागते असा हा आवाज येते. आता नाही येत, आता आला त्याला बंडीला पाहिजे. बंडील जुतल्यावर कसा झोडतो तो. ब चप्पल घे वरती. 2 वाजले. किती वाजता चलता घरी? 3 वाजता. चारा कणांची रेती नाही. हॅशटॅग वाळू माफिया. हॅशटॅग वाळू माफिया. बैलबंडी हॅशटॅग वाळू माफिया. हॅशटॅग वाळू माफिया. व्यापार रेती हो.